वर्षभर पंढरपुरात व्हीआयपी दर्शन सुविधा असताना किमान वारीच्या काळात तरी सामान्यांना नीट दर्शन मिळू द्या अशी भावना वारकरी व्यक्त करतायत। काल सत्तेमधील एक आजी आणि एक माजी मंत्र्यांमुळे व्हीआयपी दर्शनाचा वाद तापला। मात्र तरीही आमदार खासदारांना काही अटींसह व्हीआयपी प्रवेशाला मुभा देण्यात आली आहे। पाहूया। वारीनिमित्त सरकारनं पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय तर घेतला, मात्र त्या निर्णयाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटलांना त्यांच्या समर्थकांसह स्पेशल ट्रीटमेंट देत विठ्ठलाच्या दर्शनासाठी सोडलं गेलं। दुसरीकडे भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांसोबत आलेल्या नातलग आणि समर्थकांना मात्र रोखलं गेलं। या वागणुकीवरनं आता मंदिर दर्शनासाठी सुद्धा सत्तेत प्रवेश करणं गरजेचं झालंय की काय, अशी टीका सोशल मीडियावरनं सुरू झाली आहे। मंदिरातल्या दर्शन व्यवस्थेचा भोंगळ कारभार देखील पुन्हा चर्चेत आलाय। मी तर नव्हतो त्यावेळेस, काय झालं मला माहित नाही, पण सुधीर भाऊ हे समजदार आहेत आणि आमच्या राज्याचे माजी अर्थमंत्री आहे। जवळपास 7 वेळेसपासले ते आमदार आहे आणि बरेच खात्याचे ते मंत्री राहिलेले आहे। त्यामुळे प्रशासनाची चूक असली किंवा लोकप्रतिनिधी चूक असली तरी आम्ही समजून घेऊ। अशा पद्धतीची वागणूक देणं मला पूर्ण माहित नाही, मी बोलेल तर सांगेल। म्हणतात की अधिकारी जिल्हाधिकारी आणि एसपींनी या म्हणून सांगितलं आणि परत हा निर्णय झाल्यामुळे हा समन्वयाचा अभाव झाला। पण मी आल्यानंतर माझ्याबरोबर आता लोकांना सोडलं, पण त्यांच्याबरोबर काय झालं मला माहित नाही आणि असं होऊ नये अशी अपेक्षा आमची आहे। मी अनुमती घेऊन आलो, मग मी असा आलो नाही, अचानक नाही आलो। व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा प्रशासनाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे। शेवटी व्यवस्था नियंत्रणात आणलीच पाहिजे। गर्दी होता कामा नये, चेंगराचेंगरी होता कामा नये। इथं अडचण फक्त टेक्निकल झाली, त्यांनी पहिले परवानगी दिली आणि काल निर्णय केला, एवढीच टेक्निकल झाली। मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला। निर्णय हा गर्दी किंवा परिस्थिती जन्य घेतलाच पाहिजे। फक्त त्यांनी मला कन्वे केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं, कारण आज मी दुपारी सुद्धा बघलो होतो। माननीय आमदार महोदय असो, खासदार महोदय असो, मंत्री महोदय असो, त्यांना स्टेट प्रोटोकॉल लागू आहे। स्टेट प्रोटोकॉल फॉलो करून आमदार महोदय, खासदार महोदय या मंत्री महोदय स्वतः आला तर त्यांच्यासोबत आम्ही 3 जणांना पाठवण्याचं नियोजन केलेले आहे। नाही, मी पहिला दिवस आम्ही व्हीआयपी दर्शन बंद केलेला पहिला दिवस होता, त्यामुळे बरेच लोकांना याच्याबद्दल नेमकी काय करायचे, कसे करायचे ब्रीफिंग नव्हतं। आज आम्ही पूर्ण सगळ्यांना ब्रीफिंग दिलेली आहे। आजपासून काटकोरपणे व्हीआयपी बंद करण्याचे नियोजन आपल्याला सुरळीतपणे दिसेल। दरम्यान सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यानंतर व्हीआयपी दर्शनाचा कुणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत। पण आमदार, खासदार आणि मंत्र्यांना त्यांच्यासोबतच्या 2 किंवा 3 साथीदारांसह प्रोटोकॉलनुसार व्हीआयपी दर्शन सुरू राहील असंही सांगितलंय। त्यावर सामान्य वारकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। वर्षभर विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन सुविधा सुरू असते, त्यामुळे किमान वारीच्या काळात तरी दर्शनासाठी सर्वांना समान पातळीवर ठेवा अशी मागणी वारकरी करतायत। त्यांचं हिंदुत्व वेगळ्या प्रकारचं आहे बरं का। बहुतेक त्यांना वाटलं असेल आमच्या माऊलीनं त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे। त्यांना असं वाटतं की त्यांच्या पक्षात देव वगैरे सगळे संत प्रवेश करतात, तर त्यांना तो रात्री स्वप्न पडला असेल की माऊली त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करती झालेली आहे। मूर्ख लोक आहेत। जर मंत्री म्हणून त्यांच्या कुटुंबियांसमवेत सगळ्यांना दर्शन दिलं असेल तर सुधीर भाऊ एक ज्येष्ठ नेते आहेत, माजी मंत्री राहिलेत, आमदार आहेत, त्यांनाही द्यायला हरकत नव्हती। त्यामुळं मला वाटतं मंदिर प्रशासनानं दुजाभाव करणं योग्य नाही आहे। तथापि माझं तर असं म्हणणं आहे, कोणी व्हीआयपी असू द्या, त्यांनी अशा प्रकारे दर्शनाला लव्या जम्यासहित जाऊन सर्वसामान्य भक्तांना त्या ठिकाणी अपमानित होईल, आवडणार नाही असं कृत्य करणंच योग्य ठरत नसतं। रवी लव्हेकर, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।